हाय. आज आहे ना नूडल्स केले आहेत कारण माझ्या मुलाला खायचे होते. बरं, मला तेलकट असे आवडत नाहीत म्हणून तुम्हाला सांगते मी कसे केले. हे हक्का नूडल्स आहेत. हे मी एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मग नूडल्स टाकले. तोपर्यंत मी भाज्या चिरून घेतल्या आहे. पत्तागोबी आहे, पर्पल पत्तागोबी घेतली थोडी, आणि शिमला मिरची, गाजर आणि कांद्याची पात, लसूण आणि आलं. पातेल्यामधलं पाणी चांगलं गरम झालं, चांगलं बॉईल होत आहे, तर त्याच्यामध्ये मी नूडल्स सोडले आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते होऊ दिले. मिठाचा व्हिडिओ स्किप झाला आहे थोडा. आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे. चमच्यानी वगैरे असं थोडंसं फिरवायचा चमचा, जास्त नाही. वर वर करायचं आणि गॅस बंद करायचा. आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. एक चाळणी घेतली मी, खाली एक भांडं ठेवलं गरम पाणी जाण्यासाठी. त्याच्यामध्ये हे बघा, आता हे शिजले म्हणून कसं समजायचं, तर असं ओढून बघायचं. थोडं लांबलं की शिजले. बघा, पुन्हा दाखवते. हे बघा, आता त्याच्यामध्ये मी थंड पाणी टाकले वरून, मोकळे करून हवेत ना आपल्याला, तर त्यासाठी. आणि वर थोडंसं तेल टाकलं आहे. याला थोडे खालीवर करून घ्यायचे नूडल्स, म्हणजे सगळीकडे तेल जाणार. बघा, आता एखादी कढई वगैरे जी पातळ असेल अशी घ्यायची. मी इकडे कांदा पण चिरून घेतला आहे, मिरच्या पण चिरल्या आहे, सगळं चिरून झालं आहे आपलं, आलं पण लसूण पण. आता पातळ कढई ठेवायची एक, त्याच्यामध्ये मी कमी तेल टाकलं आहे कारण मला तेलकट नूडल्स नाही आवडत. त्याला छान गरम होऊ द्यायचं मस्त, आणि त्याच्यामध्ये असं आलं लसूण आणि हे टाकायचं. बघा, कढई बघा किती गरम केली मी, मस्त वाफ आणि मस्त धुवा निघत आहे ना. आता कांदा टाकायचा. तो थोडा नरम झाला की मग आपल्याला भाज्या टाकायच्या. आता आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची. थोडं मीठ टाकलंय वरून, कारण भाज्यांमध्ये मीठ पाहिजे ना आपल्याला. बघा, आता सगळ्या भाज्या टाकते मी. ॲक्च्युली कांद्याची पात जास्त नव्हती माझ्याकडे, थोडीशीच होती म्हणून थोडी टाकली. तुमच्याकडे भरपूर असेल तर टाका, छान लागते. आणि गॅस मोठाच राहू द्यायचा, म्हणजे छान होऊन येतात. बरं, याला आहे ना जास्त म्हणजे आपल्याला होऊ नाही द्यायचं. थोडं असं नरम झालंय की लगेच मग आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं. तुम्हाला दिसतेच आहे कसं होते बघा. आता मी याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाकली, ती मिक्स करून घेतली छान. याच्यामध्ये आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे. माझ्याकडे ॲपल व्हिनेगर होतं, ते टाकलं आहे. बघा, 2 स्पून होते
हा चमचा मोठा आहे माझा, पण मी यानेच टाकला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस आणि चिली सॉस टाकायचा आहे. तो मी फुल 1-1 चमचा टाकला आहे बघा. आणि याला मिक्स करत राहायचं. ॲक्च्युली सोया सॉस माझा व्हिडिओमध्ये स्किप झाला आहे, सॉरी. आता हे सारण मी या भांड्यामध्ये टाकलं आहे, कारण मला कढई छोटी पडत होती. आणि नूडल मिक्स केलं आहे बघा. याच्यामध्ये शेजवान चटणी टाकली ना की आणखीन टेस्ट येते, पण माझ्याकडे संपली होती. झाले की आपले नूडल्स तयार. या खायला. कसे झाले मला नक्की सांगा. आणि तुम्ही शेजवान चटणी नक्की टाका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.